नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काल हवामान विभागानं आपला सुधारित अंदाज जाहीर केला. या अंदाजानुसार मान्सून हंगामात पाऊस कमीच राहणार आहे. राज्यात देखील पाऊस कमी राहणार आहे. आधीच्या अंदाजापेक्षा पावसाचं प्रमाण कमी सांगण्यात आलं आहे. मग यंदा खरंच राज्यामध्ये दुष्काळ आहे का? पाऊस नेमका किती पडणार आहे? आपल्या खरीपाच्या पेरण्या वेळेवर होतील की नाही होतील? वाढीच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं? पावसातील खंड कसे राहू शकतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. सर, पहिला प्रश्न हाच आहे की खरंच राज्यामधला दुष्काळ स्पष्ट दिसतोय का? तुम्ही दुष्काळ शब्द म्हणताय, परंतु मी तुम्हाला सांगताना अशा पद्धतीने सांगेल की जो सुधारित अंदाज दिला गेला 29 मेला काल, आणि जो अंदाज अगोदर 14 एप्रिलला दिला होता, यामध्ये बऱ्यापैकी तफावत आहे. बरोबर. म्हणजे पूर्वीच्या अंदाजापेक्षा थोडासा धक्कादायक अंदाज ह्या सुधारित अंदाज 29 मेमध्ये आलेला आहे. प्रश्न तुमचा दुष्काळासंबंधी आहे. सुधारित अंदाजामध्ये भारतीय हवामान खात्यानं सांगितलं की पाऊस हा सरासरीच्या 90% ±4, म्हणजे पाऊस हा 86% होऊ शकतो, पाऊस हा 94% होऊ शकतो. बरोबर. आता ह्या अंकाच्या गडबडीत किंवा या अंकाच्या खेळापेक्षा मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगेल. देशात जर सरासरी इतका पाऊस झाला तर त्यावेळी टक्के 96 ते 104 असते. बरं. 96च्या अगोदर 95 ते 90, म्हणजे 90 ते 95 दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस. बरं. आणि सगळ्यात कमी, की ज्याला टंचाई शब्द म्हटला तरी हरकत नाही, डेफिसिट असा जो पाऊस आहे, ती शेवटची कॅटेगरी आहे. आणि ती कॅटेगरी म्हणजे सरासरीच्या 90% किंवा त्यापेक्षा कमी. बरं. तुम्ही दुष्काळ शब्द वापरला. जर 2026च्या मान्सूनमध्ये पाऊस हा टंचाईच्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती ही असू शकते, परंतु एकदमच पाऊस पडणार असं नाही आहे. कारण पावसाची शक्यता या त्यांनी 90% सांगितलेली आहे सरासरीच्या. बरं. त्यामुळं दुष्काळ सदृश्य स्थिती म्हणले तरी पावसाची शक्यता आहे, पण भागानुसार काही भागात असेल, काही भागात नाही. म्हणजे जसं आपल्याकडं कोकणामध्ये रेनफेड एरियामध्ये महाराष्ट्र हा वर्षाछायेचा प्रदेश आहे, मराठवाड्यातही वर्षाछायेचा प्रदेशच नकळत आहे, आणि तो बऱ्यापैकी पाऊस होतो तो विदर्भात, तोही नंतर होतो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. मग अशा स्थितीमध्ये ह्या महाराष्ट्राच्या 4 विभागात कमी जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. पण परिस्थिती अलबेल आहे आणि सरासरीपेक्षा कमी. आता याच्यामध्ये 2 कॅटेगरी मी सांगितल्या तुम्हाला. 96 ते 104 सरासरी, 90 ते 95 सरासरीपेक्षा कमी. बरोबर. आणि 90पेक्षा खाली ती जी आहे कॅटेगरी, ती जसं मी तुम्हाला टंचाई किंवा डेफिसिट असं म्हटलेलं आहे. तर ह्या शेवटच्या 2 कॅटेगरीमध्ये जी शेवटची जी कॅटेगरी टंचाई म्हणतो ती असण्याची शक्यता 60% आहे, आणि सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता 24% आहे. म्हणजेच काय, प्रॉबॅबिलिटीच्या भाषेत म्हणलं तर टंचाईची शक्यता अधिक वाढते. अच्छा. म्हणून तुम्हाला 90-94 हे आकड्यात ठेवू नका. त्यापेक्षा मी असं म्हणेल की पाऊस जेव्हा एकदम टंचाईग्रस्त असतो, त्यावेळेस टंचाई सदृश असतो, त्यावेळेस ती जी स्थिती असते ती स्थिती 2026च्या मान्सूनमध्ये अधिक प्रकर्षाने जाणवते. बरं. मग त्याला शब्द दुष्काळ वापरायचा का, दुष्काळ सदृश वापरायचं का, पेरणी का, जेमतेम पावसावर येणारी पिकं असं काय वापरायचं, ती स्थिती शेतकऱ्यांनी ह्या वर्णनावरून ठरवावी असं मला म्हणायचं आहे. आतापर्यंत आम्ही असं म्हणत होतो की सरासरीपेक्षा कमी पाऊस, परंतु कालच्या अंदाजामध्ये त्यांनी सांगितलं 90% ±4%. आता तुमचं म्हणणं आहे की पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता आहे. हो. म्हणजे थोडक्यात टंचाई सदृश्य परिस्थिती यंदा भासू शकते. टंचाई सदृश्य परिस्थिती असण्याची शक्यताच अधिक आहे. अच्छा. म्हणजे कॅटेगरी बघा, 1, 2, तिसरी कॅटेगरी सरासरीची, चौथी कॅटेगरी अधिक, आणि 5वी कॅटेगरी अत्याधिक. अहो, तुम्ही पहिल्या कॅटेगरीमध्ये आहात यावर्षी टंचाईच्या, त्याच्या खाली काही नाही आहे. बरोबर. मग त्यामुळे तो शब्द काय वापरायचा तुम्ही ठरवा, पण अंदाज हा थोडासा धक्कादायक आहे असंच मी म्हणेल. की जो 14 एप्रिलपर्यंत आपण म्हणत होतो की सरासरी इतका पाऊस पेरण्या होऊ शकतात,
पहिल्या कॅटेगरीत 90% -4 म्हणजे 86% पावसाची शक्यता निर्माण झाली, तर 2026चा मान्सून हा टंचाई सदृश्य किंवा दुष्काळ सदृश्यही असू शकतो असं मला म्हणायचं आहे. आमच्या पेरण्या यंदा होतील की नाही? हां, लगेचच तुमचा दुसरा प्रश्न येतो. मग ठीक आहे, झालं, ही शब्दांचा खेळ झाला. पहिला अंकाचा खेळ, हा शब्दांचा खेळ झाला. मग आमच्या पेरण्या, शेतकऱ्यांना तेच पाहिजे, आमच्या पेरण्या होतील की नाही. आम्ही शेत मशागती या केलेल्या आहेत किंवा बियाणं खतं घ्यायची की नाही, हाच त्यांच्या मनामध्ये नक्की प्रश्न आलेला. मागच्या अंदाजात जसं म्हटलं की शेतकरी तयारीत असावं, पाऊस आणि पेरणी होण्याची शक्यता आहे. पण सुधारित अंदाज, जसं मी धक्कादायक, हा तिसऱ्यांदा म्हणतो आहे, धक्कादायक शब्द वापरतो आहे, की कारण मान्सून हा पहिल्या कॅटेगरीत होणार असणार आहे. जोपर्यंत मान्सून चांगला बरसत नाही, 10 ते 12 सेंटीमीटर ही ओल फक्त शब्द पेरणीचा आहे. पेरणी होणं, पीक हातात येणं आणि हंगाम जिंकून जाणं हे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर. तुम्ही प्रश्न पेरणीचाच विचारला. पेरणी होऊ शकते जर, पण मग कधी जूनमध्ये होईल की जुलै होईल की पण ऑगस्टचा पहिला आठवडा उजडेल ते सांगता येत नाही. कारण मी अट घातली की 10 ते 12 सेंटीमीटर चांगला पाऊस झाल्यानंतरच लोकांनी बियाणं खताचा विचार करावा. इन ॲडव्हान्स गुंतवणूक करण्याच्या बाबत मी वैयक्तिक तरी असा सल्ला देणार नाही की नाही, पाऊस होणारच आहे आणि पेरणी होण्याची शक्यताच आहे आणि तू तयारीत असा, की जे बाकीत अगोदर मी एप्रिलच्या अंदाजात केलं होतं. तर पेरणीसाठी प्रत्यक्षात पाऊस झाल्यानंतरच निर्णय घ्यावा आणि पाऊस होण्याची शक्यता ही कमी आहे, हेही लागतो तसं. मग एकदमच शून्य दुष्काळच आहे असं म्हणणार नाही, पण झालं काही भागात पेरण्या होऊ शकतात. रेनफेड एरिया आहे की जिथं नेहमी पाऊस पडत असतो, अशा ठिकाणी पेरणीची शक्यता आहे. त्यामुळं पेरणी झाली तर अशाच ठिकाणी होईल, पण गुंतवणूक आजच करावी असा सल्ला मात्र मी देणार नाही. म्हणजे दरवर्षी असं होतं की आपले शेतकरी पहिला पाऊस पडला की पुन्हा नंतर पाऊस पडणारच आहे असं गृहीत धरून लगेच पहिल्या पावसावर पेरणी करून टाकतात. ते यंदा करू नये. येस, दुसरी गोष्ट, पहिल्या पावसामध्ये मशागत झाल्यानंतर चांगलं, हे झालं पहिला, दुसरा, तिसरा पाऊस. पहिला दुसरा काय, मी तर म्हणेल 10-12 सेंटीमीटर ओल येण्या इतपत जर 5 पावसाचे राऊंड झालेत, फेऱ्या झाल्या, त्यानंतरच पेरणी हो. पहिला पाऊस झाला, दुसरा पाऊस, याला अर्थ नाही आहे. पहिला पाऊस झाला आणि दुसऱ्या पावसामध्ये अंतर गेलं तर आलेली ओलही उडून जाते. बरोबर. त्यामुळं पहिली कसोटी हीच आहे की आपले 10 ते 12 सेंटीमीटर ओल गेले. ओल आल्यानंतर हा फक्त पेरणीपुरता विषय आहे, पेरणीपुरता विषय. त्यानंतर पुढचं काय, हा विषय पुन्हा वेगळा आहे, तो वेगळा आहे. आता सर, आपण बघितलं की मान्सूनच्या हंगामामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 90% पावसाचा अंदाज दिला. ते आपण पुन्हा पुढे जाऊ. आता आपण चर्चा करतोय पेरणीच्या विषयी. पेरणीसाठी आपल्याला जून महिन्यातला पाऊस महत्त्वाचा असतो. बरोबर. तर जूनमध्ये देखील सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज राज्यातल्या बहुतांशी भागांमध्ये आहे. तर नेमका या अंदाजाकडे कसं बघायचं, नेमका हा अंदाज कसा समजून घ्यायचा? आता जून महिन्यामध्ये महाराष्ट्रात जर पडलं तर सरासरी फार कोकणापासून विदर्भापर्यंत असा एक 100 सेंटीमीटर पाऊस होतो, 100 ते 120 सेंटीमीटर. बरं. यावर्षी तेवढा पाऊस होणार नाही, 100% तेवढा पाऊस होणार नाही आहे. तर महाराष्ट्रामध्ये जून महिन्यातली जो अंदाज भारतीय हवामान खात्याने मासिक अंदाज व्यक्त केला, त्यामध्येही जून महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा खालीच आहे. म्हणजे जून महिन्यामध्ये जो पाऊस होतो, म्हणजे साधारण मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये जून महिन्यामध्ये जो पाऊस होतो, जो जेवढे सरासरी आहे त्या सरासरीच्या कमी पाऊस होणार आहे. म्हणजे त्या सरासरी जर पाहिली आपण, की फक्त जून महिन्यामध्ये पावसाची जर सरासरी पाहिली आपण, तर कोकण आणि मुंबईमध्ये साधारण 60 ते 80 सेंटीमीटर पाऊस होतो. बरं. आणि मध्य महाराष्ट्रात साधारण 15 ते 20 सेंटीमीटर घाटमाथ्यावर जास्त पाऊस होतो. तो बरं. तेवढा पाऊस होतो. आणि मराठवाड्यात 8 ते 15 सेंटीमीटर आणि विदर्भात 15 ते 25 सेंटीमीटर हा पाऊस होतो. यापेक्षा कमी पाऊस यावर्षी होणार आहे. अच्छा. त्यात पुन्हा हे एल निनोचं वर्ष आहे आणि त्यातही पुन्हा मान्सून अजून अद्याप आलेला नाही तारखेला. बरोबर आहे. मग मान्सून येतो कधी? जसं मागच्या मुलाखतीत मी सांगितलं का महाराष्ट्रामध्ये, मुंबईत मान्सून हा एल निनोच्या वर्षात उशिरा आलेला आहे.
मग येतो कधी, म्हणजे पहिला 15 घेतो का पहिले 3 आठवडे घेतो, मग त्यात राहिलेल्या 8 किंवा 10 किंवा 12-15 दिवसामध्ये किती पाऊस होतो हम्म. त्याच्यावर हे जून महिन्यामध्ये पावसाची टक्केवारी ठरलेली असणार आहे. म्हणजे जून महिन्यामध्ये ओव्हरऑल हम्म. जेवढा पाऊस तुम्हाला पडतो त्यापेक्षा कमीच पाऊस आहे जून महिन्यात. अच्छा. समजलं का? पण त्याच्यामध्ये काही अशी ठिकाणं आहेत की ज्यामध्ये जून महिन्यामध्ये पाऊस थोडा होऊ शकतो, अच्छा. की जो समजा छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, यवतमाळ ही जी जिल्हे आहेत या संपूर्ण जिल्ह्यात, ह्या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये, काही भागात. आता उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा घेतला तर याचा पश्चिमेकडचा भाग म्हणजे वैजापूर, गंगापूर, खुलताबाद हे दुष्काळीच तसे वर्षाच्या आतले, हम्म. पण त्या ठिकाणी सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे जून महिन्यामध्ये. बरं, कारण तिथं आधीच पाऊस कमी असतो. हां, आता त्याचं कारण पुन्हा ही मेट्रोलॉजीत मी जात नाही, पण मग ज्या पद्धतीनं अंदाजामध्ये दिसतंय की अशा पद्धतीचा पाऊस, सरासरी इतका पाऊस जो जून महिन्याची सरासरी, अर्थात यांची सरासरीच कमी आहे हम्म. जून महिन्याची, आणि तेवढंच पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या ठिकाणी फक्त कमी पावसाची शक्यता जून महिन्यात आहे. आणि बाकीच्या उर्वरित हे जे मी 4-5 जिल्हे सोडले ते संपूर्ण जिल्हे, त्याच्या उर्वरित महाराष्ट्र पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. त्यामुळे जूनमध्ये पाऊस होतो किती आणि पेरणीयोग्य होतो का, हम्म. ह्या प्रश्नाला उत्तर देताना मी असंच म्हणेल की शक्यता कमी आहे. बरं. समजलं का? जून महिन्याचा चाललेला आहे. बरोबर. आता सर, जूनमध्ये एक तर सरासरी कमी असते, यंदा पुन्हा पाऊस कमी पडणार आहे. मग जुलैमध्ये काय होऊ शकतं? जुलैमध्ये तरी पेरणीयोग्य पाऊस मिळेल का मला? आता बघा, थोडक्यात तुम्हाला असंच विचारायचं आहे की ह्या 4 महिन्यामध्ये प्रत्येक महिना निहाय पावसाचं वितरण कसं आहे. हा, ते वितरणाचा पुढचा आहे. फक्त आता पेरण्यांचा मुख्य विषय आपला की जूनमध्ये जर मग आता कमी पाऊस जूनमध्ये आहे. पाऊस, आणि मग आता जुलै महिना हा जुलैमध्ये. तुमचा विचार तर जुलै महिना हा सगळ्यात पावसाचा आहे. बरोबर. पण जून महिन्यात एल निनो, आता एल निनो सध्या संक्रमणाच्या काळात आहे. म्हणजे जून महिन्यातही आता पूर्वी मी सांगत होतो जून किंवा 25 जुलैपर्यंत एल निनो नाही. हम्म. आज असं दिसतंय की जूनमध्ये एल निनो आहे. बरं. भले तो कमकुवत असेल, जुलैमध्ये कमकुवत असेल, तर तुमच्या जुलै महिन्यामध्ये पाऊस कसा असेल ह्या प्रश्न उत्तर देताना जुलै महिन्यातही पावसाची शक्यता कमी आहे, कारण एल निनो तिथं आहेच. आणि पूर्वीच्या अंदाजात जसं व्यक्त केलं जून जुलैमध्ये एल निनो नाही आणि इंडियन ओशन डायपोल तटस्थ आहे. हम्म. आता काय आहे, इंडियन ओशन डायपोल तटस्थच आहे, पण जून जुलैमध्ये एल निनो आहे. आणि जूनमध्ये जशी पावसाची शक्यता कमी आहे आणि पावसाची शक्यता जशी अगोदर आपण 94% सांगितली होती त्यापेक्षाही कमी आलेली आहे, म्हणजे 90%वर आलेली आहे. म्हणजे ओव्हरऑल जुलै महिन्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता ही सरासरीच्या कमीच असेल. कारण जुलै महिन्याचा प्रत्येक मासिक अंदाज आपल्याला 1 जुलैला येणार. बरोबर. प्रश्न तुम्ही जुलैचा विचारला. नवीन आशादायक जुलै महिन्यासाठी अशी कोणतीही प्रणाली, कॅटेगरी किंवा पूरकता नाही आहे. त्यामुळे ही अवस्था जी जूनची आहे, फक्त प्रश्न एवढा आहे, जूनमध्ये मान्सून आल्यानंतरच्या गोष्टी चालू होतात. 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस. पण जुलै महिन्यामध्ये मान्सून आलेला असतो. त्यामुळे जुलैचे समजा 31 दिवसामध्ये किती दिवस पाऊस पडतो मान्सून आल्यानंतर, त्यामुळं थोडी आशादायक चित्र जुलै महिन्यामध्ये चांगलं राहील. कारण पावसाची सरासरी जास्त असते, जास्त असते त्या महिन्यामध्ये. बरोबर. मान्सूनही आलेला असतो, काही ठिकाणी मान्सून सेटही झालेला असतो. भला तो अपंग मान्सून म्हणला तरी हरकत नाही, कमकुवत मान्सून असला तरी. पण जुलैमध्ये पावसाची शक्यता जूनच्या मानाने चांगली असू शकते, पण ती सरासरीपेक्षा कमी राहील. असंच 2 महिन्याचं बाकेट आज आपल्याला ह्याच पद्धतीने बोलता येईल. बरोबर. आता सर, तुम्ही बोलताना मध्ये मान्सूनचा उल्लेख केला. हवामान विभागानं अंदाज दिला होता की 26 मेला मान्सून येईल आणि त्यांनी ±4 दिवस पकडले होते की बरोबर. अधिक किंवा उन्हे, म्हणजे 30 मे पर्यंत जास्तीत जास्त मान्सून आपल्या देशामध्ये येऊ शकतो. बरोबर. पण अजून हे मान्सून देशामध्ये आल्याचं त्यांनी डिक्लेअर केलं नाही. नेमकं काय झालं? घोडं कुठं आटलं नेमकं? या संदर्भात मी बोलू शकतो, कारण आपली मुलाखत ऑलरेडी 10 दिवस अगोदर झालेली आहे. आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं
की भारतीय हवामान खात्याचा अंदाज चुकत नाही. मान्सूनचं आगमन आणि जे अंदाज ते 4 महिन्याचे देतात त्या पद्धतीने भारतीय हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला 26 मेचा ±4 डेज. ते +4 डेज, मायनस तर नाहीच पण +4 डेज होऊन आज तो दिवस आहे. मग आज मान्सून येणार आहे का? अद्याप मान्सून आलेलं नाही. बरोबर. बरं ठीक आहे, 30 मेला आला नाही. मी जसं अगोदर म्हटलं काही तासाचा फरक पडेल. मग मान्सूनी वारे साधारण कधी येऊ शकतात केरळमध्ये, कारण विषय केरळचाच चाललेला आहे. बरोबर. तर केरळमध्ये मान्सून साधारण त्याची सरासरी तारीख 1 जूनच्या दरम्यान यावं असं एकंदरीत जे सध्याचं रेकॉर्ड जर पाहिलं मान्सूनचे वारे ज्या पद्धतीने, कारण सध्या मान्सूनच्या वाऱ्यांना अडथळा आहे. बरोबर की जे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, त्यामुळं मान्सूनच्या वाऱ्यांना केरळपर्यंत पोचायला अडचण होते. ती अडचण कदाचित 1 जूनपर्यंत निघून जाईल असं वाटतं आणि 1 जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये यावा अशी अपेक्षा करूया. हवामान विभागानं अंदाज दिला होता की 26 मे आणि जास्तीत जास्त +4 दिवस म्हणजे 30 मेपर्यंत मान्सून आपल्या देशामध्ये दाखल होईल. पण आजही मान्सून आपल्या देशामध्ये दाखल झाला नाही. मग का असं का घडतं? हवामान विभागानं आधी अंदाज दिला होता पण तसं घडताना दिसत नाही आहे. भारतीय हवामान खात्याने जसं मी मागच्या मुलाखतीत सांगितलं की दिलेला अंदाज आगमनासंबंधीचा चुकत नाही किंवा दिलेली टक्केवारी 4 महिन्याची शक्यता चुकत नाही. मग 2026चा मान्सून जर तुम्ही 26 मेला येणार होता ± म्हणजे 22 मे ते 30 मेच्या दरम्यान कधी येणार होता असं आपण भाकीत व्यक्त केलं आहे. ते आज 30 मे आहे, अद्याप अजूनही मान्सून आलेला नाही. बरोबर. म्हणजे शेवटी हा अंदाज आहे, भाकितामध्ये थोडा छेद बसतोय, असू दे ठीक आहे. पण मग त्याची निर्धारित तारीख 1 जून आहे आणि मागच्या मुलाखतीत म्हणलं काही तासाचा फरक आहे. बरोबर आहे. म्हणजे साधारण 30च्या ऐवजी 31ला तरी यायला हवा. पण मान्सून ज्या पद्धतीचे पश्चिमी वारे की जे विषुववृत्ताला वळसा घालून येतात, या वाऱ्यांना केरळपर्यंत पोहोचवण्याच्या अगोदर ती तर केरळच्याच दरवाजावर एक कमी दाबाचं क्षेत्र की जे 4 दिवसापूर्वी तयार झालेलं आहे, की जे क्षेत्र घड्याळ काट्याच्या विरुद्ध दिशेने आणि त्या गोलाकार चक्रीय वाऱ्याच्या शेवटी तळाला जी वारे आहेत ती नैऋत्य वारे आहेत. आणि ही नैऋत्य वारे पुढे केरळला जाण्याऐवजी पुन्हा त्याचा गरका बसतो, म्हणजे ते पुन्हा गोलगोल तिथंच फिरतात. म्हणजेच मान्सूनी वारे केरळपर्यंत पोहोचण्यासाठी असलेलं कमी दाबाचं क्षेत्र नाही, चक्रीय वाऱ्याची स्थिती ही त्याला अडथळा ठरली आहे, अजूनही ठरू पाहत आहे. आज 30 मेला याच्यामध्ये थोडंसं विरळता या चक्रीय वाऱ्यात आल्यामुळं आज 30 मे 31 मे, पण 1 जूनला पुन्हा ती वारे पश्चिमेकडून पूर्वेकडून आलेली वारे केरळवरून पास होताना दिसत आहेत. म्हणजेच आपण केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या दरम्यान यावा अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. म्हणजे सरासरी वेळेच्या दरम्यानच सरासरीच्या वेळेलाच मान्सून केरळमध्ये येऊ शकतो असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि अंदाजामध्ये हा काय बदल झाला किंवा काय त्याच्यामध्ये भाग्यता थोडं त्याचं एकमेव कारण ही वातावरणीय प्रणाली आहे. का 2 दिवस उशिराने बाकीतापेक्षा पाऊस मान्सून येतो त्याचंही कारण सांगितलेलं आहे. आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मिड ट्रॉपोस्फेरिक लेवल म्हणजे 3-3.5-4 किलोमीटर उंचीपर्यंत आणि तेथून वर बऱ्याचपैकी चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्यामुळं मान्सूनला ह्या गोष्टी पूरक ठरू शकतात. त्यामुळे अपेक्षा करूया त्याच्या निर्धारित वेळेत 1 जूनच्या दरम्यान मान्सून केरळात यावा. म्हणजे काही 24 तास किंवा ह्या 48 तासाचंच किंवा 72 तासाचंच या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्या पद्धतीने मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत यावा अशी अपेक्षा आहे. अगदी बरोबर. आता सर यंदा आपण एल निनोची सुरुवातीपासूनच चर्चा करतोय की एल निनोचा पावसावरती परिणाम होतोय, एल निनोमुळे पाऊस कमी होणार आहे. तर नेमका हा एल निनो सध्या कुठल्या स्थितीमध्ये आहे आणि तुम्ही सांगितलं की जूनपासून तो एल निनो डोकावणार आहे, तर त्याची तीव्रता कधीपासून वाढेल? जोपर्यंत भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज येत नाही तोपर्यंत आम्ही भारतीय हवामान तज्ज्ञ शिक्कामोर्तब करत नाही.
कारण त्यांनी नोवाचं त्यांचं असंच म्हणणं होतं की जून जुलैमध्ये एल निनोची शक्यता आहे. बरोबर. आणि नंतर पुढं काय ते पुढच्या प्रश्नात आपण बोलूया. तर जून जुलैमध्ये म्हणजे आज 30 मेला एल निनोची अवस्था अशी आहे की तो तटस्थतेतून एल निनोमध्ये संक्रमणित होत आहे. म्हणजेच काय, विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 डिग्रीला स्पर्श करत आहे. बरं, म्हणजे तापमान वाढतं. सुरुवात एल निनोची पहिली सुरुवात. हे काय स्ट्रॉंग आणि सुपरचे शब्द आहेत ना मार्केटमध्ये घेऊन ते नाही, ही सुरुवात आहे. म्हणजे एल निनो जून जुलैमध्ये आहेच आहे. म्हणजे सध्या एल निनो जूनपासूनच त्याचा परिणाम दाखवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बरं. आणि अवस्था त्याची प्राथमिक आहे, पण एल निनो आहे. आणि हा एल निनो कदाचित या पुढच्या 4 महिन्यात जून टू सप्टेंबर ह्या भारतीय मान्सूनच्या इंडियन समर मान्सून म्हणतात याच्या कार्यकाळात तो एल निनो असण्याची शक्यता आहे. हा इव्हॉल्विंग आहे, म्हणजे तो काय विकसित होत आहे. आज 0.5 आहे, उद्या 0.6, 0.9 किंवा 1 डिग्रीपर्यंतही जाईल तो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. आणि म्हणूनच मी तुम्हाला जे म्हणत होतो पेरणीपुरतं बोलला मी, आज पेरणीपुरतं पेरणी झाली तर बक्कळ आल्यानंतरच पेरणी करावी. आणि मग एकदा पीक उतरून पडल्यानंतर त्याची अवस्था काय आहे या एल निनोवर अवलंबून आहे. त्याच्यामुळं तोही प्रश्न ऑटोमॅटिक पुढे येतो, पुढच्या आमच्या पिकांचं पुढं काय होणार. आम्ही पेरणी करू म्हणजे संपत नाही, आम्हाला हंगाम जिंकायचा आहे. तुमचा प्रश्न विचारला होता तुम्ही की एल निनोची स्थिती संक्रमणित अवस्थेत आहे, म्हणजेच एल निनो आला आहे, पाहुणा दाराशी आहे, पायऱ्या चढतोय, असाच अर्थ आहे त्याचा. बरं. आता सर एल निनो वर्षामध्ये म्हणजे 2023चा एक ताजा अनुभव जर आपण बघितला, मान्सून देशामध्ये दाखल होतोय, पेरणीपुरता पाऊस पडून जातो, शेतकरी काहीतरी पेरण्या करतायत, ढगं नुसतं दिसत आहेत वरून, पाऊस पडत नाही, पावसामध्ये मोठे खंड पडतात, अशी परिस्थिती 2023मध्ये आपण अनुभवली. यंदा पण ही परिस्थिती राहू शकते? उलट 2023 आणि 2019पेक्षा जास्त तीव्रतेची शक्यता ह्या वर्षी 2026च्या मान्सूनमध्ये जाणवते. म्हणजे असं जास्त घडू शकतं? हां, कारण का हे कशाच्या आधारावर बोलू शकतो आपण की पाऊस त्यावेळेस होता हा 94%, 96% प्लस और मायनस असा होता पाऊस, आणि सरासरीपेक्षा कमीच होता. पण आता हा सरासरीपेक्षा मी मागोदर स्पष्ट केलं पहिल्या कॅटेगरीतला पाऊस हा 90% आणि त्यापेक्षा खाली आहे. त्यामुळं तुम्ही म्हणता खंड पडण्याची दाट शक्यता आहे. बरं. शिवाय पुन्हा इंडियन ओशन डायपोल मान्सूनच्या मध्यावर आल्यानंतर तोही धन नाही, तो केवळ तटस्थ आहे, म्हणजे ना धन न ऋण. धन असता तर तो निदान आपल्याला ह्या बोलण्यात अधिक साशंकता निर्माण झाली असती का नाही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस होऊ शकतो जरी खंड असला तरी. पण आता 2026च्या मान्सूनमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी ह्या 4 महिन्यात आहे, आणि ऑगस्ट महिन्यात जसं मागे सांगितलं खंडाचा आहे. तर मग ही शक्यता आहे. ऑगस्ट महिना अजून फार पुढं जायचं आहे आपल्याला, जून जायचं आहे, जुलै पण ऑगस्टमध्ये. पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून ही शक्यता ही अधिक आहे असं मी प्रश्नाचं उत्तर देताना बोलता येईल. आणि खरं तर याचं उत्तर 1 ऑगस्टच्या मासिक अंदाजामध्ये येईल असं मला म्हणायचं आहे. बरोबर. आता सर तुम्ही आयोडीचा उल्लेख केला, हा आयोडी नेमका काय असतो आणि तो आपल्या पावसासाठी धन असल्यावर पोषक कसा ठरतो? बरोबर आहे. इंडियन ओशन डायपोल धन असणं म्हणजे काय ते एका वाक्यात सांगतो. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात असलेल्या समुद्राच्या पाण्याचं तापमान या दोघांची तुलना केली जाते, आणि ही तुलना त्याच्या सरासरीशी केली जाते. बरं. म्हणजे समजा अरबी समुद्राचं पाणी हे त्याच्या सरासरी इतकंच आहे, बंगालच्या उपसागराचं पाणी सरासरी इतकं आहे. अरबी समुद्राचं पाण्याचं तापमान आणि हे वजा जर केलं तर 0 येतो, म्हणजेच हे तटस्थ अवस्था आहे. बरोबर. मग या तटस्थ अवस्थेमध्ये पाऊस भारताच्या भूभागावर होत नाही का? होतो, कारण तो त्याला अटकाव करत नाही. बरं. आता तुमचा प्रश्न आला आहे की काय नेमकं इंडियन ओशन डायपोलचा काय त्याचा इफेक्ट आहे. इंडियन ओशन डायपोल अरबी समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे, +1 डिग्री आहे.
+0.9 आहे, +0.7 आहे सरासरीपेक्षा आधी. आणि बंगालच्या उपसागराचं तापमान हे कमी आहे, हम्म. 0.2 आहे, 0.3 आहे, सरासरीपेक्षा अधिक. त्या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर धन येतं. हम्म. हम्म. म्हणजे हा धन आयोडीन म्हणजेच काय, अरबी समुद्राचं पाणी अधिक तापलेलं असतं, अधिक त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र, चक्रीवाऱ्याची स्थिती, मान्सूनच्या करंटला ह्या स्थिती पूरक ठरतात. बर. म्हणून धन आयोडी असताना ह्या गोष्टीचा फायदा होतो. अच्छा. आणि ज्यावेळेस ऋण असतो त्यावेळेस अरबी समुद्राचं तापमान कमी आणि बंगालच्या उपसागराचं जास्त असतं, म्हणजे बंगालचं तापमान जास्त असतं. हम्म. त्यावेळेस ह्या ठिकाणी तुमच्या कमी दाबाचं क्षेत्र मान्सून, खरं मान्सून हा येतो कुठून, तो विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून जोपर्यंत तो दक्षिण आफ्रिकेला स्पर्श करत नाही तिथून तो वाळसा घेत नाही, म्हणून वारे हे पश्चिमेकडून आल्यासारखे वाटतात. आणि जसजसे पुढे जातात ते आपण नैऋत्येकडून भारताच्या भूभागावर आल्यासारखे वाटतात. बरोबर. आणि मग हा मान्सून खेचण्यासाठी हे बरंच अंतर आहे. दक्षिण आफ्रिकेची किनारपट्टी, हम्म. पूर्व किनारपट्टी आणि आपली पश्चिम किनारपट्टी ह्या खेचण्यासाठी या दोन्ही सागराचं तापमान, त्याच्यात तयार होणाऱ्या चक्रीवाऱ्याची स्थिती, त्यात तयार होणारी कमी दाबाचे क्षेत्र, डिप्रेशन डिप्रेशन ही मदत करत असतात. बर. आणि याचा सारांशार विचार केल्यानंतर ज्यावेळेस अरबी समुद्राचं तापमान बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त असेल, म्हणजेच धन आयोडी असेल, त्याच वेळेस इंडियन समर मान्सूनला फायदा होतो. हम्म. यावेळी तटस्थ अवस्था आहे. ज्यावेळी धन असतं तर मी म्हटलं जरी असू द्या एल निनो, आता एल निनोची भीती वाटायला लागली, कारण त्याच्यावर मात करणारे इंडियन ओशन डायपोल जून ते सप्टेंबर 4 महिन्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाही, तो तटस्थ आहे. हाच तो इंडियन ओशन डायपोलचा इंडियन समर मान्सूनमधला रोल आहे. बर. समजलं का. अशा पद्धतीने तो इंडियन समर मान्सूनवर परिणाम करतो. आता सर, आता पावसाचा अंदाज कमी दिला हवामान विभागानं. आता मार्केटमध्ये चर्चा चालू आहे की सुपर एल निनो असणार आहे. आता हा अंदाज आल्यानंतर पुन्हा ही चर्चा जोर धरू लागली की यंदा सुपर एल निनो आहे, त्यामुळेच आपल्याकडे पाऊस कमी पडतो. तर नेमकं खरंच याचा काही संबंध आहे, सुपर एल निनो आहे का एल निनो आहे की नेमकं काय आहे? काय झालं आहे, ह्या मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर ह्या डिजिटल एरामध्ये आम्हाला सुद्धा ऐकून ऐकून आम्ही सुपर एल निनो शब्द म्हणायला लागलो. नंतर याची चर्चा झाल्यानंतर असं सुपर एल निनो शब्द नाही आहे. नाही आहे का? सुपर सायक्लोन आहे हो, पण एल निनो सुपर नाही आहे. एल निनोच्या कॅटेगरी ह्या 3च आहे: कमकुवत एल निनो, मध्यम एल निनो, बळकट एल निनो. बर. म्हणजेच काय, वीक एल निनो, मॉडरेट एल निनो, स्ट्रॉंग एल निनो, हे 3च प्रकार आहे. आता तुम्ही सुपर एल निनो शब्द म्हणताय तर ठीक आहे, ट्रिकल सुपर एल निनोला शब्द आपण म्हणूया स्ट्रॉंग एल निनो आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि नोहाचा रिपोर्ट हेच सांगतो आहे की ज्यावेळेस प्रशांत महासागराचं विषुववृत्तीय तापमान हे सरासरीपेक्षा 2 डिग्री किंवा 2.5 डिग्रीने वाढलं तर तो स्ट्रॉंग एल निनो असतो, की जो तुमच्या भाषेत सुपर एल निनो आहे. तेवढं तापमान वाढायला पाहिजे. मग तेवढं तापमान 2026च्या मान्सूनमध्ये होणार आहे का? नाही. तापमान एल निनो सुरुवात झाली जूनपासून, पण याचा कालावधी किती हो? तो किती महिने चालणार आहे पुढं? 6 महिने आहे का 8 महिने आहे का 13 महिने आहेत? हा कदाचित तुम्हाला फेब्रुवारी 2027पर्यंत एल निनोची स्थिती असण्याची शक्यता आहे. आणि आता तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हा तो कमकुवत एल निनो दिसतोय. म्हणून आम्ही पावसालाही नाकारत नाही, पेरणी होण्याची शक्यता म्हणतोय. आणि तुमचा प्रश्न सुपर एल निनोचा, सुपर एल निनो नोव्हाच्या रिपोर्टप्रमाणे असं दिसतंय का तो डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये तो स्ट्रॉंग एल निनो येण्याची शक्यता आहे. त्यावेळेस आपल्याकडे मान्सून नसतो. त्यावेळेस आपल्याकडे असतो नॉर्थ ईस्ट मान्सून, ईशान्य मान्सून, की जो दक्षिणेकडच्या 4 राज्यांमध्ये कार्यरत असतो. पण त्याच्यामध्ये एक अवस्था अशी आहे, एल निनोच्या अवस्थेत कदाचित ह्या 4 राज्यामध्ये अधिकही पाऊस होऊ शकतो. कारण का, येणारे पूर्वीय वारे आणि तयार होणाऱ्या सिस्टम या विषुववृत्ताच्या लगतच, विषुववृत्ताच्या उत्तरेकडच्या 5 डिग्रीच्या मध्येच टिकून राहतात. आणि ला निनाच्या अवस्थेमध्ये काय होतं, या सिस्टम उत्तर बंगालच्या उपसागरात तयार होऊन
उत्तरेकडचा महाराष्ट्र, छत्तीसगड इकडे पाऊस होतो, पण त्यांच्याकडे पाऊस कमी होतो. हम्म. तुमचा प्रश्न सुपर एलनिनोच्या बाबतीत मी हेच सांगेल, स्ट्रॉंग एलनिनो आहे, पण तो डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारीत असण्याची शक्यता आहे. आणि त्यावेळेस आपल्याकडं हिवाळी पाऊस म्हणतो, ज्यावेळेस रब्बीच्या आपल्याकडे पेरण्या होतात गहू हरभऱ्याला, त्या पावसाचा आपल्याला फायदा होतो. हम्म. पण त्यामुळं विषय जून टू सप्टेंबर ह्या 4 महिन्याचा चालला, यामध्ये स्ट्रॉंग सुपर एलनिनो काही नाही आहे. पहिले सुपर एलनिनो ह्या शब्दाला फुलीच मारायची. म्हणजे अशी संकल्पनाच नाही आहे. स्ट्रॉंग एलनिनो होण्याची शक्यता आहे, ती वर्षाच्या अखेरीस असण्याची शक्यता आहे, काही 2027च्या सुरुवातीला आहे. जून ते सप्टेंबरमध्ये नाही, पण एलनिनो आहे, बरोबर. तो कमकुवत असण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये त्याची काय अवस्था असेल, थोडी अधिक तीव्रतेकडे गेलेला असेल, कारण हा इव्हॉल्विंग एलनिनो आहे. आता आपण महाराष्ट्राच्या अनुषंगाने चर्चा करतोय की महाराष्ट्रामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमीच आहे. इतर राज्यामध्ये काही दिलासादायक चित्र आहे की जेणेकरून ठीक आहे बा आपल्याकडे पाऊस कमी झाला, परंतु इतर राज्यांमध्ये जरा परिस्थिती चांगली आहे, पीक पाणी इतर राज्यांमध्ये जरी चांगलं होतंय, असं काही दिसतं यावर्षी? कारण जून टू सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्राची चर्चा करताना आपण असं सांगितलं की यावेळेस टंचाई सदृश्य स्थिती असण्याची शक्यता आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला, म्हणजे संपूर्ण देशाच्या सगळ्याच्या भागात एक असं नाही आहे. या देशात काही राज्य आहे अशी आहेत की तो आमचा सुधारित अंदाज सांगतो की काही जिल्हे असे, काही स्टेट्स असे आहेत की त्या स्टेट्समध्ये पाऊस हा सरासरी इतका आहे किंवा सरासरीपेक्षा अधिक पण आहे. बरं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीरमधला काश्मीरचा भाग, लेह, लडाख, पाक ऑक्युपाईड काश्मीर, या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे. बरं. त्यानंतर आपल्या शेजारचं राज्य तेलंगणामध्ये सुद्धा पाऊस सरासरीपेक्षा अधिक आहे. बरं. पण तेलंगणाच्या खाली सीमांध्र जो म्हणतो आंध्र प्रदेश, त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यानंतर ओरिसामध्ये पावसाचं प्रमाण यावर्षी सरासरीपेक्षा अधिक आहे. अच्छा. संपूर्ण 7 राज्य जी पूर्वोत्तरकडची, त्या संपूर्ण 7 राज्यात नाही, फक्त अरुणाचलमध्ये पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. आपल्या शेजारचा जो छत्तीसगड आहे विदर्भाला लागून, त्या छत्तीसगडाचा जो मध्य छत्तीसगड आहे, 1, 2 ते 3 जिल्हे आहेत त्या ठिकाणी, तिथेही पाऊस सरासरीपेक्षा अधिक आहे. आणि शेवटचा जो मी सांगितलं की आंध्र प्रदेश, की जो तेलंगणाच्या खालून आहे, की जे मी सांगितलं सरासरीपेक्षा कमी आहे, पण त्याच्यामध्ये असा काही भाग आहे की त्या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. बरं. अर्थात ह्या माहितीचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काही घेणं देणं नाही अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. पण इंडियन समर मान्सून सरसकट असाच आहे का, या प्रश्नाचं तुम्ही विचारलं म्हणून त्याचं उत्तर असं आम्हाला देत आहे. आता सर तुम्ही जे उत्तर दिलं त्याच्यातून आणखीन एक प्रश्न असा तयार होतोय, तेलंगणात पाऊस तुम्ही चांगला सांगताय, पण आपल्या शेजारी लागून जे जिल्हे आहेत किंवा आपल्या इकडे जे काही लगेच आपलं राज्य लागून आहे, मग असं काय बदल दिसून येईल की तेलंगणामध्ये जास्त पाऊस आणि आपल्याकडे कमी, किंवा त्या आंध्र प्रदेशात सुद्धा कमी, शेजारच्या कर्नाटकमध्ये पण कमी? हो, आता भौगोलिक रचनेनुसार हा भूभाग तयार झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं बघा की जून टू सप्टेंबर आता सरासरीपेक्षाही अधिक पाऊस होण्याची शक्यता मी सांगितली. आता जून ते सप्टेंबर याच्यामध्ये आपल्याकडेही काही तुम्ही आता प्रश्न काय विचारला की तेलंगणाचे शेजारी, मग इथं आपल्या शेजारीच आहे. उदाहरणार्थ समजा हैदराबाद, निजामाबाद किंवा याच्यामध्ये आपल्याकडे नांदेडचा काही भाग लागून येतो इथं, मग इथं पाऊस का नाही? लगेच त्यांनी ठरवलं की तिथं त्यांनी काही राज्याची बाउंड्री आखून घेतली का निसर्गाने? नाही. त्याचं तुम्हाला सांगतो, जून ते सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये आपल्याकडं जालना, बीड, लातूर या जिल्ह्यामध्ये सरासरी इतकं पावसाची शक्यता आहे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये. तर नागपूर जिल्ह्याचा सावनेर एरिया आहे बघा, उत्तर नागपूर, त्या भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता दाखवतं आहे आजचं मॉडेल. बरं. समजलं का? त्यामुळं या ठिकाणी या सावनेर परिसरात जालना, बीड, लातूर या जिल्ह्यात सरासरी इतक्या पावसाची, तर नागपूर जिल्ह्याच्या सावनेर परिसरात व जालना जिल्ह्याच्या मंठा, परतूर, घनसावंगी परिसरात सरासरीच्या अधिक पावसाची शक्यता नाकारता येत नाही. आता तुम्ही फार खाली डीपमध्ये मायक्रो लेवलला चाललो म्हणून तुम्हाला सांगावं लागते माझं असं की ह्या भागावर अधिक पाऊस, म्हणजे तर नागपूरचा सावनेर सांगितला
किंवा जालना जिल्ह्यामध्ये मंठा, मागच्या घनसावंगी महिन्यात आणि मागच्या याच्यामध्ये जालन्याचं मी सांगितलं की तिथं पाऊस होण्याची शक्यता आहे. हम्म. त्याच्यामध्ये जालन्यामध्ये मंठा, परतूर, घनसावंगी या ठिकाणी अधिक पावसाची शक्यता आहे असं आज रेकॉर्ड बघत. बघूया 4 महिन्याच्या याच्यामध्ये काय. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा पावसाची शक्यता कमीच आहे. बरं, असं काय आहे 3 तालुक्यांमध्ये असं काय बदल आहे की इकडं पाऊस जास्त इकडं कमी बाकीच्या ठिकाणी? आपण आता अंदाजाबाबत जागतिक पातळीवर बोलतोय हम्म. आणि आता आपण एका जिल्ह्याच्या गावापर्यंत आलोय. म्हणजे याच्यामध्ये तुमचा प्रश्न साहजिकच येतो, याचा काय फरक पडतो? हा, शेतकरी विचारतील की मंठा आणि जालना तालुका आणि मंठा तालुका लागून आहे, हां, मग मंठ्यात पाऊस जास्त पडणार आणि आमच्याकडं कमी पडणार. याला एकमेव कारण त्या जिल्ह्यातील ह्या गावांची किंवा तालुक्यांची भौगोलिक रचना त्या पद्धतीने असणार आहे की जी त्या पावसाला पूरक ठरणार आहे. अच्छा. आता तुमचा प्रश्न पूरक असेल तर तेही मी सांगू शकतो काय परिस्थिती पूरक आहे, पण त्याला वेळ जाईल. चालेल ना. हां, पण मग भौगोलिक रचना ही त्याला जबाबदार आहे. बर. थोडक्यात म्हणजे तेलंगणामध्ये पडणारा पाऊस हा बंगालच्या बे ब्रांचने पडतो, हम्म. बरोबर. आणि ह्या तेलंगणाला लागून असलेला नांदेड आणि नांदेडच्या शेजारी तुम्हाला लातूर किंवा ह्या भागातून समुद्र सपाटीपासून ह्या ठिकाणची उंची कितपत आहे आणि बंगालच्या बे ब्रँचचा येणारे आर्द्रतायुक्त वारे किती अडथळा या ठिकाणी करतात. म्हणजे या ठिकाणी काही ठिकाणं अशी आहेत की जे सरासरीपेक्षा समुद्र सपाटीपेक्षा अधिक उंचीचे आहेत आणि उर्वरित भाग हा मैदानी भाग आहे की ज्यामुळे ह्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बर. हे प्राथमिक आणि अवस्थेमध्ये अशी स्थिती असण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी हम्म. आता तुम्ही म्हटलं जून टू सप्टेंबरमध्ये काश्मीरमध्ये काय आहे, प्रत्येकाचं उत्तर ह्याच लाईनवर असणार आहे. अच्छा. लक्षात घ्या. आणि शेवटी हा अंदाज आहे. इतकं मायक्रो लेवल आमच्या घनसावंगीत पाऊसच नाही झाला काय राव सांगितलं, असंही होऊ शकतं. शेवटी हा अंदाज आहे. त्यावेळेची परिस्थितीनुसार काय काय बदल करतात. एखादी प्रणाली जर त्यावेळेस वेगळी घडून आली तर कदाचित असं घडणार पण नाही. हो, पण प्रश्न स्पेसिफिक विचारलाय तुम्ही. या ठिकाणी असं काय घडतंय, त्याला भौगोलिक रचना आणि बंगालची ब्रँच. तुम्ही बघा या भागामध्ये होणारा पाऊस हा नेहमी बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यातूनच त्या ठिकाणी पाऊस होतो. हम्म. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मला वाटतं कन्नड, सोयगाव आणि असं काहीतरी कन्नड, सोयगाव आणि गंगापूरचा काही भाग ह्या ठिकाणी यांची टोपोग्राफी वेगळी आहे. हम्म. आणि खुलताबाद, वैजापूर आणि अजून एक तालुका आहे असा या ठिकाणीची परिस्थिती होती. हा कंप्लीट उत्तर महाराष्ट्रातील वर्षा छायाच्या प्रदेशातली हे तालुके आहेत. आणि त्या ठिकाणी पाऊस आणि त्या लोकांना जो पाऊस होतो कन्नड, सोयगाव या ठिकाणच्या लोकांना तो बंगाल ब्रँचची त्यांना टच करून जाते. ती त्यांची सीमा आहे म्हणून त्या ठिकाणी अधिक पाऊस होतो. हम्म. असा प्रकारचा खेळ आहे. मी एक उदाहरण छत्रपती संभाजीनगर तोच प्रकार इथं. म्हणजे ह्याच्या काही सीमा आपण ठरवून घेतल्या हे आपल्यासाठी आहेत, निसर्गासाठी निसर्गासाठी नाही, त्याच्या सीमा वेगळ्या आहेत. बरोबर ते आहे. आपल्याला समजून घ्यावं लागतील. बरोबर आहे. कधी कधी नगर जिल्ह्यामधला पाऊस हा बऱ्याच ठिकाणी नगर जिल्हा हा दुष्काळ संत आहे. आपण काय म्हणतो अहिल्यानगर हा ह्या जिल्ह्यामध्ये ह्या जिल्ह्याचा काही भाग आहे ना हा बऱ्यापैकी बंगालच्या उपसागरातून येणारा म्हणजे गोदावरीच्या पलीकडचा जो भाग आहे त्याकडे म्हणजे उदाहरण नेवासा किंवा हा जो भाग आहे श्रीरामपूर म्हणजे बेलापूर या ठिकाणी जो म्हणतात ना इथपर्यंत हा तुम्हाला अरबी समुद्राचा पाऊस होतो. आणि जसं तुम्ही पूर्वेकडे जाल तसाचा पाऊस हा बंगाल ब्रँडचा पाऊस त्या लोकांना होतो. अच्छा. अहिल्यानगरच्या त्या याच्यामध्ये म्हणजे मान्सूनच्या आपण दोन शाखा आहे ना कुठली शाखा कुठपर्यंत ते आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे आपण असं नाही की तो फक्त बंगालचा म्हणजे तिकडल्या किनाऱ्याला असला आणि इकडला अरबी म्हणजे इकडल्याच किनाऱ्याला असला. हां, अशा पद्धतीने पाऊस होतो. म्हणून असे बाउंड्रीवरचे काही इकडं मुंबईचा पाऊस तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणतो असाही काही पट्टा तयार झालेला आहे तर तिथं पावसाचं प्रमाण कमीच आहे. हा, म्हणजे आता जो काल नकाशा त्यांनी प्रसिद्ध केला तर तिथं पण तसं दिसतं की काही स्पॉटमध्ये त्यांनी सरासरीपेक्षा कमी पाऊस असा दर्शवलेला दिसतो आपल्याला की तिथं थोडेसे त्यांचं अजून मायक्रो लेव्हलला त्याची क्रायटेरिया अटी घालून ते काढलेले स्पॉट्स आहे. उगीच बोगस कुठे रंग भरलेले नाही आहेत ते तुम्हाला सांगतो. कारण तो अंदाज आहे प्रूव्ह झालेला आहे आणि त्या पद्धतीचा पाऊस होत असतो. बरोबर. आता सर आपण ऑलमोस्ट सगळा जो काही अंदाज आहे तो समजून घेतला. शेतकऱ्यांना कदाचित त्याची उत्तरं मिळाली असतील. आता हा सगळा अंदाज गृहीत धरून तुम्ही जून महिन्यात सांगितलं, पेरणीवर आपण चर्चा केली, जुलैचं सांगितलं, ऑगस्टचं पण सांगितलं. आता एवढं सध्या तरी म्हणजे अंदाजाच्या नुसार की जो आपण सांगतो की त्याची ॲक्युरसी
किंवा जे काही गुणवत्ताचं पातळी असते की खरी येण्याची, तर ती खूप कमी दिवसाची, तरी आपण 2 महिन्यांपर्यंत चर्चा केली. आता ह्या सगळ्या अंदाज गृहीत धरून नेमकं शेतकऱ्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे, तुमचा काय सल्ला राहील शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांच्या बाबतीत मी असं सांगेल, जरी तुमची बक्कळ ओल झाली 10 ते 12 पर्यंत तुम्ही पेरणी केली, त्यांना मात्र या ठिकाणी मी आज सांगू शकतो, उगवलेल्या रोपट्याला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पुन्हा पडणाऱ्या पावसाची साथ मिळेल की नाही याची गॅरंटी आज नाही आहे, कारण इंडियन ओशन डायपोल नाही आहे. बरं. 2 महिन्यामध्ये पेरणी जरी झाली, पेरणी विषयापुरतं पेरणीचा विषय मिटतो, पण त्यानंतर पिकांना जीवदान मिळेल की नाही, कारण त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, हे शेतकऱ्यांनी नोंद घ्यावं. ज्यांच्याकडे थोडंफार सिंचन असेल तर यांनीच थोडं कमी क्षेत्र ठेवून त्याच्यावर धाडस करावं. नाहीतर ओल झाली, भरपूर झाली, अशा याच्यात राहू नये, कारण हे सायन्स आहे, विज्ञान आहे. हेच अशा पद्धतीने आजचं रेकॉर्ड जर शेतकऱ्यांना मदत करत नसतील किंवा जे रेकॉर्ड दाखवत आहे त्याला शेतकऱ्यांपर्यंत पोचवलं जाणार नसेल, तर ह्या विज्ञानाचा आणि याच्यासाठी आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना काय उपयोग? मला हेच सांगायचं, पेरणी होईल, पण पुढची पण स्थिती थोडी साशंक आहे. त्यामुळं निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या हितावर घ्यावा. उत्कृष्ट जमीन बैठकीची जमीन आहे, थोडंफार सिंचनाची साधनं आहेत, कमी वयाची पिकं आहेत, पेरलेलं पीक आहे, किती दिवस जगणार आहे, किंवा पाऊस जर झाला आणि तुमच्या भागामध्ये काही पाण्याचे साठे तयार झाले तरच अशा गोष्टीचा निर्णय घ्या. पाऊसच कमी होऊन तर पाण्याचे साठे तयार होणं या विषयावर तर आम्ही कसं काय जोर देऊ शकतो? लक्षात घ्या, ही अशी अवस्था आहे. आणि एल निनो हा इव्हॉल्विंग आहे. प्रत्येक महिन्यागणिक एल निनो हा वाढत जाणार आहे. म्हणजेच प्रशांत महासागराचं तापमान हे सारं प्रत्येक महिन्यागणिक त्याचं डेव्हिएशन, डिपार्चर हे अधिक वाढत जाणार आहे. त्यामुळं इव्हॉल्विंग एल निनो असल्यामुळं याच भाषेत अशाच पद्धतीनं सांगता येईल. म्हणजे मी सांगायचं पेरणी करूच नका कारण जून जुलैमध्ये पाऊस येणार नाही असं आम्हाला ह्या भाषेत बोलता येणार नाही. पण पिकांना जीवदान मिळायलाही अडथळा येऊ शकतो, ती शक्यता नाकारता येत नाही असं मी म्हणतो. बरोबर. म्हणजे इथून पुढच्या परिस्थितीमध्ये देखील, म्हणजे पुढच्या काळामध्ये थोडक्यात फार सावधगिरीने पावलं उचलावी शेतकऱ्यांनी, आपल्याला काटेकोर नियोजन करावं लागेल शेतीचं एकंदरीत करताना. कारण आतापर्यंत आपण बऱ्याच दिवसापासून आता ह्या ॲग्रोवनच्या डिजिटल मीडियामधनं आपण अंदाज देतो. बऱ्याच वेळा आपण असंच प्रत्येक वेळेस सांगायचो सरासरी इतका पाऊस, सरासरी. पण 2026 पाऊस स्पष्टपणे सांगतोय पाऊस कमीच आहे, एल निनो आहे आणि पहिल्या कॅटेगरीतला पाऊस आहे. जे समजायचं ते शेतकऱ्यांनी समजून घ्यावं. काही नाही, हे सांगत असतात पाऊस होतो, करा की तुम्हाला पेरणी करायची, स्वतःच्या निर्णयावर करायचं. पण आमचं शास्त्र आणि याचं रेकॉर्ड अशा पद्धतीने सांगतं. आणि हे जगजाहीर पब्लिश रे, बरोबर, ऑनलाईन आहे सगळीकडे, बघा तुम्ही वाचून, उचकून बघा काय प्रत्यक्षात लिहिलं, असंही मी शेतकऱ्यांना आवाहन करेल. या सगळ्या मुलाखतीमधून सरांनी यंदा नेमकं पावसाची परिस्थिती काय राहू शकते आणि त्या परिस्थितीला अनुषंगाने ही परिस्थिती पुढं बघून आपण आपल्या पिकांचं नियोजन करणं, वेळेवर ते पिकांना जसा पाऊस पडेल त्या पाण्यात, पहिली गोष्ट म्हणजे त्या पावसाचं पाणी जर अडवता आलं, जर ते साठवता आलं, नंतर जेव्हा पावसात खंड पडेल तेव्हा आपल्याला सिंचनाची सुविधा करणं हे देखील महत्त्वाचं आहे, असं देखील सरांनी सांगितलं. थोडक्यात काय, या सगळ्या चर्चेतून आपल्याला सारं एवढंच घेता येईल की यंदाची परिस्थिती ही आपल्यालासाठी एक काय म्हणतात परीक्षेची ठरणार आहे आणि त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं काय परिस्थिती येईल, मान्सून कधी दाखल होतो, मध्ये काय काय परिस्थिती येते, काय घडामोडी घडतात, त्याचं आपण वेळोवेळी सरांकडून मार्गदर्शन घेतच राहू. सर धन्यवाद, आज तुम्ही वेळ दिला आणि आम्हाला या सगळ्या महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं. थँक्यू सर.